नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण हिरव्या वाटाण्याच्या दाण्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। उसळ म्हणा किंवा भाजी म्हणा, कशी बनवायची ती बघूया। खूपच छान तयार होते ही, खायला एकदम रुचकर आणि सोप्या पद्धतीने मी बनविलेली आहे। चला तर मग बघूया। मी बघा, हे वाटाणे हिरवे वाटाणे होते, ते रात्रभर भिजत घातले। त्यानंतर मी पाण्यामध्ये हे वाफवून घेतलेले आहे, शिजवून घेतले। थोडंसं मीठ टाकलेलं होतं पाण्यामध्ये आणि अशा पद्धतीने वाफवून घेतलेले आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात मी 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। आता छोट्या चम्मच जिरे टाकलेलं आहे आणि मोहरी, जिरं मोहरी तडतडू द्यायची छान तेलामध्ये। आणि मग मी हा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, तो आता आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे, टाकायचा आहे। गॅसची फ्लेम मी थोडी कमी केली, कारण की हातावर उडू शकतं, म्हणून थोडं कमी करून घ्यायची। या पद्धतीने उसळ तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान बनते आणि खायला इतकी रुचकर खूपच छान झालेली होती। बघा, आता हे कांदे छान मऊसूद येईपर्यंत शिजवायचे आहे। थोडे शिजवून घेतलेले आहे मी आता। आणि आलं, लसूण आणि जिरं वाटून ठेवलेलं होतं मी, तर हे आपल्याला पेस्ट टाकून घ्यायची आहे यात आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। आणि कांदे पण छान शिजू द्यायचे आहे या पद्धतीने। आता बघा, हे थोडं शिजत आलेलं आहे, तर यानंतर मी टमाटरही टाकून घेतलेला आहे, म्हणजे याचा मसाला खूप छान तयार होतो। टमाटरही यात शिजवून घ्यायचं आहे। 1 टमाटर चिरून घेतलेला आहे मी आणि बारीक, आणि तो टाकलेला आहे। आता आपल्याला हे टमाटर मऊ येण्यासाठी मी थोडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। भाजीला लागेल तेवढंच टाकलेलं आहे। म्हणजे काय होतं, छान ही ग्रेव्ही अशी छान तयार होते। आता मी झाकून छान शिजवून घेतलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा, खूपच छान भाजी तयार होते। बघा, याला मऊसूद असं शिजवून घ्यायचं आहे। मिठामुळे पाणी सुटतं, त्यामुळे कसं बघा, टमाटर आपले मऊ शिजलेले आहे। आता मी इथे मसाले घेतलेला आहे, 1 चम्मच तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि जिरा पावडर घेतलेला आहे, धने पावडर 1 चम्मच घेतलेला आहे, गरम मसाला अर्धा चम्मच, मीठ तर आपण आधीच घातलेलं होतं। आता हे मसाले सर्व आपण टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि याला छान परतवून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं आहे। जेवढा आपला मसाला छान शिजतो भाजीची चवी तेवढीच भन्नाट तयार होत असते। बघा, आता मी छान मिक्स करून घेतलेलं आहे, तर थोडं मी यातनं पाणी घालणार आहे। तर थोडं पाणी कसं आपण गरमच घालायचं, हे परतवून घ्यायचं व्यवस्थित। थोड्या वेळ शिजल्यानंतरच आता आपण थोडं मी गरम पाणी टाकलेलं आहे, म्हणजे काय होतं, मसाले छान शिजतात आणि भाजी खूप छान तयार होते। मग मसाले जळतही नाही, म्हणून थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि परतवून घ्यायचं। बघा, आता आपल्या याला तेल सुटलेलं आहे मसाल्यांना। तर आता हे वाटाण्याचे दाणे मी यात टाकून घेतलेले आहे। अशी खायला पोळीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी। आता आपण याला छान परतवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा। आता मी झाकून याला 2-3 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। थोडं पाणी सोडलेलं होतं मी, गरम पाणी। तर बघा, आपली भाजी तयार झालेली आहे। उसळ म्हणा की भाजी, अशी पण आपण ही कसं चिवड्यासोबत वगैरे खाऊ शकतो, वर टाकून चिवड्यावर, नाही का। आता मी कोथिंबीर टाकलेली आहे। बघा, आपली छान अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे। खूपच छान बनते ही, नक्की एकदा बनवून बघा। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।